नमस्कार मंडळी, मोहिनीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय लोकप्रिय आणि सगळ्यांना आवडणारी ढाबा स्टाईल डाळ तडका। ही डाळ तुम्ही रोटी, नान किंवा गरमागरम जीरा राईस सोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वात अगोदर एका कुकरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली 1 कप तूर डाळ घातली आहे। जर तुम्हाला यामध्ये मसूर डाळ किंवा इतर कोणत्या डाळी घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता। मी फक्त इथं तूर डाळ घेतली आहे। नंतर कुकरच्या भांड्यामध्ये त्यात अंदाजे 2 ते 3 अडीच कप पाणी घाला। नंतर तुमची डाळच्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरा। नंतर तूर डाळ घाला, पाव चमचा हळद आणि थोडंसं तेल घालून कुकरचं झाकण लावून घ्या आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्या। डाळ पूर्णपणे मऊ झाली पाहिजे। मस्त उकळी फुटली आहे आणि आता आपण झाकण बंद करूया आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ देऊया। नंतर बघा छान डाळ शिजली, कलर पण एकदम सुंदर आलाय। आता डाळीला मस्त स्मॅश करून घ्या, एकसारखं करून घ्या, व्यवस्थित ढवळून घ्या आणि नंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। तर एका कढईत किंवा मोठ्या पातेल्यात 2 ते 3 चमचे तुम्ही तेल घाला किंवा तूप किंवा बटर जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही घाला। तर नंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी लसूण घातलाय, जिरे, मोहरी हे सगळं आपण तडक्यामध्ये घालणार आहोत म्हणून मी आता काहीच नाही घालत आहे, फक्त लसूण घातलाय। आणि लसूण छान गुलाबी रंग झाल्यानंतर एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्या। छान गुलाबी रंग येतोय आणि गॅसची फ्लेम हाय असू द्या। बारीक गॅसवर कांदा कधीच परतायचा नाही, त्याला जास्त पाणी सुटतं। हे बघा छान गुलाबी रंग आलाय। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता, लवकर तो स्मॅश होतो, लवकर शिजतो। जर तुम्हाला वेळ नसेल, काही असेल तर तुम्ही थोडंसं मीठ घाला। टोमॅटो छान परतून घ्या। टोमॅटो मऊ झाल्यावर गॅस कमी करा आणि लाल मिरची पावडर 1.5 चम्मच घातली। नंतर 1.5 चम्मच मी धनेपूड घातली आणि गरम मसाला मी नंतर घालणार आहे, थोडंसं उकळे आल्यानंतर, म्हणजे कसं स्वाद चांगला अजून खुलून येतो। नंतर मसाले करपणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या। 1 मिनिट परतून घ्या आणि मसाले करपायला नको म्हणून मी थोडंसं इथं पाणी घातलं, त्याच्याने छान सुंदर मस्त तेल सुटतं। हे बघा किती सुंदर दिसते, कलर बघा किती सुंदर आलाय। छान मस्त परतून घ्या आणि जी घोटलेली डाळ होती ती छान शिजलेली डाळ आता मसाल्यामध्ये घाला। जर डाळ खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही गरजेनुसार पाणी घाला। मी तर थोडंसं पाणी घातलंय आणि ते नंतर थोडंसं घट्ट होतं पाणी घातल्यानंतर। पण आता जरी तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल तरी सुद्धा त्याला गटके आल्यानंतर ते थोडंसं घट्टच होतं। तर डाळीची कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, घट्ट किंवा पातळ। आता थोडासा मी गरम मसाला घातला आहे, अर्धा टीस्पून। नंतर चवीप्रमाणे मीठ घाला आणि डाळीला छान उकळी येऊ द्या। डाळीला छान उकळी येऊ द्या तोपर्यंत आता आपण डाळ तडक्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तडका। एक छोट्याशा कढईत किंवा तडका पॅनमध्ये 1 मोठा चम्मच तूप गरम करा। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी घाला, मोहरीला छान तडतडू द्या आणि नंतरच जिरे घाला। जिरे छान तडतडलं की त्यामध्ये ठेचलेलं लसूण घाला। ठेचलेल्या लसूणनी खूप चांगला स्वाद येतो, तुम्ही ठेचलेलं लसूण घाला। थोडासा हिंग घाला आणि गॅस बंद करा आणि नंतर कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या घातल्या इथं आणि छान परतून घ्या। थोडीशी कोथिंबीर घातली मी, कोथिंबीरीने छान टेस्ट लागते आणि छान मस्त ढवळून घ्या आणि नंतर थोडंसं लाल तिखट घाला म्हणजे रंग खूप छान येतो। गॅस बंद असल्यामुळे लाल तिखट पण करपणार नाही, लगेचच ढवळून घ्या आणि लगेचच हा गरमागरम तडका डाळीवर घाला आणि झाकण बंद करा जेणेकरून सुगंध डाळीमध्ये मुरेल। 1 मिनिट झाकलेलं ठेवा। बघा किती सुंदर कलर आलाय, मस्तच। बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा
ही दाल तडका तुम्ही गरमागरम जिरा राईस, चपाती, पराठा किंवा नानसोबत खाऊ शकता. अगदी रेस्टॉरंटसारखी लागते. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.